किती शांत झोपलात सर. याचा अर्थ काय माहितीये ना? तुमचा स्ट्रेस कमी झालाय म्हणून तर आवाज झाला तरी जाग आली नाही तुम्हाला. मी ऑफिसमध्ये काम करायला आले त्याचा थोडा तरी उपयोग झाला म्हणून बरं वाटतंय. आता असेच झोपा. उठायची बिलकुल घाई नको. मस्त आराम करा. तुम्हाला शांत झोपलेलं पाहून मला माझ्या जागरणाचा बिलकुल त्रास जाणवत नाहीये. येते सर. आय ट्रस्ट यू. मंदा. अरे आई साहेब, अहो मी कॉफी घेऊन येतच होते. घ्या ना. असू दे. थँक्यू. आणि तसंही हल्ली मला किचन मध्ये यायला आवडतं. ईशा असते ना इथे. छान गप्पा होता तिच्याशी. हो ना. गुड मॉर्निंग आई साहेब. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंदाताई. गुड मॉर्निंग. फळं कापून ठेवलीस? हो, कापून ठेवलीत. त्यांना गार आवडतात ना म्हणून फ्रीज मध्ये ठेवली आहेत. आज सरांना इडली चटणी आणि फळं द्यायचे ब्रेकफास्टला. अरे वा. इडल्या तयार आहेत आणि चटणीची तयारी करतेच आहे मी. खोबरं कुठे आहे? पोटावर काढून ठेवलंय. सुरी द्या ना. ईशा, आणि एवढ्या लवकर का उठलीस तू? काल रात्री खूप वेळ जागी होतीस ना काम करत? हो, खरंच खूप काम होतं काल. अगं मग आरामात उठायचं. नाही, पण काल मंदाताईंना सांगून ठेवली होती ना ब्रेकफास्टची सगळी तयारी. मग तो नीट अरेंज करून जाते. आई साहेब, विक्रांत सरांच्या टाइम टेबल प्रमाणे आणि कॅलरीज काउंट प्रमाणे सगळं तयार करून घेतलंय ईशाताईंनी. अरे वा. हो, आणि आई साहेब आज सर एखाद वेळेस थोडेसे उशिरा उठतील. म्हणजे ते खूप शांत झोपले होते म्हणून नाही उठवलं मी त्यांना. तेवढाच आराम मिळेल ना. पण उठले की ऑफिसला जायच्या आधी हे सगळं त्यांना नक्की खायला द्या, नाही तर तसेच जातील ते. बरं बाई. ईशाताई, तुम्ही इतकी धावपळ करून सगळं बनवलंय, मग खाणारच ना ते. हो ना. इतकी काळजी घेणारी बायको म्हटल्यावर का नाही खाणार? नाहीतर कधी कधी मी आग्रह करून सुद्धा न खाता तसेच निघून जातात ऑफिसला. हो ना. आणि जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. इतकी वर्ष मी विक्रांतना सांगत होते लग्न करा म्हणून. आता त्यांना कळेल त्यांनी काय मिस केलं होतं ते. आई साहेब, हा सरांचा फोन. त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मुद्दाम आणलाय. तुमच्याजवळ ठेवा आणि त्यांना उठले की द्या. बर, म्हणजे त्यांना जाग येऊ नये म्हणून त्याची पुरेपूर काळजी घेतलीस तू. आई साहेब, आज सर स्वतः उठेपर्यंत त्यांना प्लीज उठवू नका. कळलं, कळतीये तुमची काळजी. अहो, त्यांना उठवू नका हे अजून किती वेळा सांगणार आहात तुम्ही. चला कॉफी आवरा लवकर. मला सरांना सगळे रिपोर्ट सबमिट करायचे. अरे मिहीर, पण वाजलेत किती बघितलंस का? सर कुठे आलेत अजून ऑफिसला? हो ना. आणि मला घरातून निघाला थोडा उशीर झाला ना तरी गिल्ट यायचा, कारण सर कधीच लेट होत नाही. ही इज ऑलवेज इन टाइम. चुकतोस. इन टाइम नाही सर, ऑलवेज बिफोर टाइम येतात. हो ना. मी किती वेळा सकाळी लवकर येऊन क्लिनिंग करत असतो ना, तेव्हाच सर येऊन बसतात ऑफिसमध्ये. अरे पण हा बदल कशामुळे होता हे तुम्हाला कळतंय का? कशामुळे? आठवून बघा ना, ईशा जेव्हा नवीन नवीन या ऑफिसला जॉईन झाली होती ना, तेव्हा ती पण अशीच लेट यायची. आणि आता तिच्याशी लग्न केल्यामुळे तीच सवय आपल्या सरांना लागली आहे. काय मीर, अरे होतं असं लग्न झाल्यावर कधी कधी. पण हे पण अगदी खरंय
की यापूर्वी सर ऑफिसला कधीही लेट आलेले नाहीयेत. ही इज व्हेरी पंक्च्युअल अँड फोकस्ड पर्सन. चला आपण आपल्या कामाला लागूया. अरे सरांना आता रोज आता उशीर होणार आहे. का? का काय सरांचं आता लग्न झालंय ना. आता लग्न झाल्यामुळे रोज झोपायला उशीर होत असणार आणि त्याच्यामुळे रोज दुसऱ्या दिवशी ऑफिसला उशीर. काय चाललंय? सॉरी सर. ज्याच्यासाठी आलंय ते करता. चालणे का काम करा. हो सर. परांजपे, सर संसारात रमले तसं दिसतंय नाही? हो, पण एका अर्थी चांगलंच झालं. एवढी वर्ष यंत्रासारखे राबत होते, आता जरा निवांत झाले तर काय हरकत आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. हा. काय बोलताय? नाही, आम्ही म्हणत होतो लग्नाचा चांगला परिणाम झालाय सरांवरती. हो, चक्क ऑफिस विसरून आज घरीच आहेत अजून. चांगला आहे बदल. आज काय ऑफिस मध्ये जास्त कामं नाहीत बहुतेक. नाही आहे ना साहेब. वडकर मॅडम. चालू दे तुमचं. हो. हा. हे उचल ना. किती वेळ लागतो फोन उचलायला? हॅलो विलास. सॉरी साहेब, चुकून तुम्हाला फोन लावला का मी? नाही नाही, तू विक्रांतनाच लावलायस, फक्त मी उचललाय. अरे बापरे, आजार आहेत का सर? नाही नाही, शांत झोपलेत ते, म्हणून ईशा म्हणाली कशाला उठवायचं, झोपू दे त्यांना. आणि तिला बहुतेक माहिती असणार तुझे फोन सुरू होणार, म्हणून माझ्याकडे देऊन ठेवला होता. आई साहेब प्लीज तुम्ही सरांना देता का फोन प्लीज? म्हणजे उठवू द्या ना. नाही म्हणजे खूप कामं खोळंबलेत आई साहेब. असू दे, गेली अनेक वर्ष ते कामच करतायत. त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि ते तुलाही माहिती आहे. आई साहेब मला बोललं पाहिजे सरांशी, नाहीतर ते चिडतील. खूप मिटिंग लाईन आहेत, सगळं टाइम टेबल बिघडेल आहे साहेब. विलास, आता सरांचं लग्न झालंय, ते एकटे नाहीये. शांत झोपू दे त्यांना, आणि त्यांना उठवण्यासाठी आता माझ्या पाठी लागू नकोस. ठेव फोन. आई साहेब तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे, प्रश्नच नाही. पण प्लीज सर नंतर भडकतील माझ्यावर. तुम्ही म्हणताय ना ते सगळं मी करतो उद्यापासून. आज प्लीज त्यांना फोन द्या प्लीज. अरे असं काय करतोयस? बरं थांब, बघते. एक मिनिट हा. विलास, अरे झोपलेत ते, तरी उठवायचंय का त्यांना? हो आई साहेब. बर, एक मिनिट हा. विक्रांत, विक्रांत. अरे बाबा उठ आता. सॉरी. बाईसाहेब, तुमचा फोन ईशानी माझ्याजवळ दिला होता, तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आता विलासचा फोन आलाय, त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. घ्या. थँक्यू. बोला. सर गुड मॉर्निंग. ऑफिसची वेळ उलटली बरं का? माहिती आहे मला, झोप लागली जरा जास्त. अरे किती वेळ झोपलायस बघ. असं झोपून तुझं टार्गेट पूर्ण होणार आहे का? टार्गेट? ईशाला राजनंदिनी बनवण्याचं आव्हान स्वीकारलेस ना तू? विसरलास? अरे पण त्याचा माझ्या उशिरा उठण्याशी काय संबंध आहे? काय संबंध आहे? तू इथं ऑफिसमध्ये येऊन बघ, लोक काय काय बोलायला लागले. इथं सगळ्यांना असं वाटतंय की तू असंच उशिरा येणार, बायकोच्या तालावर नसणार, तू संसारात रमला. मग तू ऑफिसमध्ये लोकांची चर्चा फारच मनावर घ्यायला लागलास रे झेंडे. हा, लक्ष देऊ नकोस तिकडे. मी आहे ना, सगळं सांभाळून गेला. काय सांभाळून घेईन? अरे तुझा फोन तुझ्याकडे नाही. हे सगळं असं सुरू राहिलं ना तर कठीण आहे तुझं आव्हान पूर्ण होणं. एक दिवस मी अर्धा तास काय जास्त झोपलो याचा अर्थ मी सगळं विसरलो, बेफिकर झालो असं समजू नकोस. हे बघ, तू लवकर उठ आणि इकडे ऑफिसला ये. येतो, इथे येतो आणि आता तुला माझे सगळे खेळ दाखवतो. अभी तो तुम्हें बहुत कुछ देखना बाकी है झेंडे. गुड मॉर्निंग मिहिर. गुड मॉर्निंग. बिझी आहेस? गुड मॉर्निंग सिद्धी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वाडकर मॅम. वाडकर मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघितलं ना,
आले सरंजामे मॅडम. आता काहीला मान हवाय का क्युबिक मध्ये बसून? नाही तर काय. गुड मॉर्निंग साधना. गुड मॉर्निंग सिद्धी. गुड मॉर्निंग सर. मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज सगळ्यांना काय झालंय? कोणीच नीट का बोलत नाहीये माझ्याशी? गुड मॉर्निंग झेंडे सर. मॉर्निंग. सर कधी येणार आहेत? ते झोपले होते घरी म्हणून मी मुद्दाम त्यांना नाही उठवलं, पण येतील ते. नक्की येणार आहेत ना? हो हो येणार आहेत. आणि तसं इथे ऑफिसला आल्याशिवाय राहू शकतील का? नाही, ते बरोबर आहे म्हणा, पण असं लग्नानंतर उलट नको व्हायला. तुम्ही तर ऑफिसमध्ये, आमच्या सर घरी, घर कामात. नाही हो झेंडे सर. नाही, काय सांगता येते ना, सरांचं रुटीन बदलू शकतं. आता ऑलरेडी बदललंय. आतापर्यंत ऑफिसमध्ये सर कधीही उशीर आले नव्हते. सर एवढं नाही बदलणार रुटीन, येतील ते. आणि मी पुढे आले कारण मला उगाच उशीर नको व्हायला. नाही, बाकी काय नाही, खूप कामं खोळंबलेत ना म्हणून. आईसाहेब मी निघतो. निघताय? आणि मग ब्रेकफास्ट कोण करणार? नाही आता नको, खरंच उशीर झालाय मला ऑफिसला पोचायला. मी एक काम करतो, मी ऑफिसमध्ये काहीतरी थोडंसं खाऊन घेतो. अहो असं काय करताय? ईशा स्वतः सगळं करून गेली आणि मला ताकीद दिलीये तुम्हाला खाल्ल्याशिवाय सोडायचं नाही म्हणून. बसा. काय आईसाहेब, खरंच नको, उशीर झालाय. अहो असं काय, बसा ना, पटकन खाऊन घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हॉट्स कुकिंग? काय ब्रेकफास्टला? आज तुझ्या लाडक्या वहिनीने इडली चटणी केली, खाऊन घे तू पण. वाव. आणि दादाची कंपनी असेल तर का नाही. गुड मॉर्निंग जयदीप. गुड मॉर्निंग दादा. गोळ्या घेतल्यास न विसरता? कंटाळा येतो रे दादा. कंटाळ? असं कंटाळ करून कसं चालेल? अरे दादा, पण अजून किती वर्ष घ्यायच्या आहेत या गोळ्या? गोळी घेतल्याशिवाय आपल्याला बरं वाटणार आहे का जयदीप? का तुझ्या माय फ्रेंड वहिनीला सांगू तुला जबरदस्तीने गोळी द्यायला? मग बरोबर घेशील. जसं मला जबरदस्तीने खायला लावलं तसं तुला सुद्धा जबरदस्तीने गोळी देऊ शकते ती. काय आहे सर? वा, छान. अगदी स्वच्छ आणि टापटिपीने काम केलंयस. सर पण बरोबर आहे ना? ते आता बघून सांगतो, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुला कुठचंही काम दिलं ना तर तू व्यवस्थितच करणार, पण तुझा स्वभावच आहे ना तसा. हा. ही फाईल घ्या जरा. वाडकर मॅडम बघा किती सुंदर केलंय तिने. हे बघा फाईल. परांजपे खूप अर्जंट आहे, हा लवकर बघा. हो. ईशा, मला माहिती आहे तुला इथं काही लोकांचा विरोध सहन करावा लागतो, पण बघ ना, असं छान काम केलंस ना तर सगळ्यांना तुझं महत्व पटेल. थँक्यू सर. आणि तुम्ही मला अशी मदत केली तर माझं काम सोपं होईल. ऑलवेज. ऑल द बेस्ट. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. कसे आहात? सर खूप खुश आहेत. त्यांची सवय माहिती आहे ना मला. त्यांना दिवसाचं सगळं शेड्यूल सांगितलं की ही इज व्हेरी हॅपी अँड दॅट इज हाऊ इज गोइंग टू बी फॉर द फ्युचर टू मिसेस सरंजामे. सर, ईशानी फार सुंदर काम केलंय. ही बघा, ही फाईल माझ्याकडे सबमिट केली. या गोष्टी ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर नाही, केबिनमध्ये येऊन सांगायच्या. बराच कळलं? येस. केबिनमध्ये या. येस मॅडम. सर, ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. अतिशय टापटिपीनं फाईल तयार केली आहे. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर, ती नवीन आहे, त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही.
आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. राजनंदिनीच्या फाईल्सचा रात्रभर अभ्यास करून तिने हे केलंय. यात तिचं काहीच क्रेडिट नाहीये. पण सर, वयानं अजून खूप लहान आहे ती, त्या मनानं नाही. अहो बस बस, किती कौतुक करताय. एवढं काही जगा वेगळं केलं नाही तिने. एक फाईल तर केली. गुड, ठीक आहे, शिकते ती, शिकेल. ओके सर. हॅलो. हॅलो सर. हा ईशा बोल. सर, तुम्ही चिडलायत का माझ्यावरती? नाही का? अहो सर, मगाशी मायरा मॅम का उत्तर देत होत्या मग तुमच्याऐवजी? म्हणून मला वाटलं की तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये माझ्याशी. मला का तुझ्याशी बोलायचं नसेल? कारण मी तुम्हाला वेळेत नाही उठवलं सकाळी. पण खरं सांगू, तुम्ही इतके शांत झोपला होतात ना, आणि खूप क्यूट दिसत होतात. अगदी गोड. गोड? हो, गोड. गोड गोड. नाही, ऐकू नाही आलं. सर, अहो इथे लोक आहेत आसपास, ऐकतायत ते आपलं बोलणं. हो का? पण मी खरंच चिडलोय तुझ्यावर. तू मला सोडून निघून का आलीस? हो सर, मला खरंच तुम्हाला सोडून यायचं नव्हतं. पण काय करू, काम सोडून घरी कसं थांबणार ना. आणि मी आत्ताच जॉईन झालीये ना ऑफिसला. मग लगेच सुट्टी नको म्हणून मी खेचून आणलं इकडे मला. पण माझा राग कसा कमी होईल? तुम्ही सांगाल ते करीन मी. नक्की? हो सर. बघा. अहो सर, तुम्हाला वाटतं का की तुम्ही माझ्यावर चिडलाय हे मला आवडेल? आय लव्ह यू म्हण मला. सर, अहो इथे लोक आहेत. माझा राग जायला पाहिजे ना. सर, ओके, आय लव्ह यू. ऐकून आलं, परत बोल. आय लव्ह यू. हॅलो हॅलो. फोन मध्ये काहीतरी बिघाड दिसतो, ऐकू येत नाहीये. सर, अहो आय लव्ह यू. ईशा, माझ्या केबिन मध्ये ये. येस मॅम. वर्क. सर, मायरा मॅमनी बोलवलंय मला. मी फोन ठेवते. हॅलो. तुला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हे सगळे बदल तू घडून आणतेस? हे सगळे खेळ मी खेळतोय तुझ्याशी. मी